सामोरचा फर्निचर पुरा डाऊन आहे. काही नाही चालते मला. चालते या फर्निचर Sit down. Stand up. Drop down. निस्त्या फूक मारला पडतो भाऊ. पाटील बाबा. दोस्ता नमस्कार. नमस्कार जयराम जी की. असा इमानदार दोस्त पाहिजे. बापा मोठा इमानदार. एका शब्दानं काम करणारा. हा एका शब्दानं माझ्या घरी आला तू. होय पण दोस्ता तू काम केलं का? हो. कोणतं काम सांगत करू. घरी या ना आपल्या बायकोला घेऊन. हा तर बायकोला आणलं का? हो. कुठे हे काय हे पान माय गुडगुडी चाकूली ही मी तिचा बळी पळाला. ती बायको बदल्यावर होय बाजूला ना. श्रीमान्य रामदासजी 7 पैसे मांडणवाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट म्हणाली. पाडी धन्यवाद. का रे दोस्ता लाता खात्या काय खात्या दिवशी काय भात भाजी काय काय लाता खायची नाही लाता खात्या आहेत का? का केलं मी ना हे धंदे कॉम सुरू केले. कोणते म्हणजे कोणाला आणा सांगितलं? बायकोले. या बायकोले. हो आपल्या बायकोले आणलं का? हो. कोण म्हणते आणलं? माझी हे बायको आहे. तू त्या म्हणते का रे? आजी माझी बायको आहे बाबा. तुझ्या घरी आलो का नाही मी? आले. त्या बायकोला पाहिलं नाही का? पाहिलं. हे तुझी बायको आहे का? अरे हे माझी बायको आहे ना. मूर्खा. म्हणून म्हणतो कुठे दिवशी लाता खाशी. अरे हे माणसं आणते बा विचार. बायकोले आणा तर सोडलेलं कोणी आहे? बाईने घेऊन आला आणि माईक बायको आहे म्हणते. हे माझी बायको नाही. कोण म्हणते? नाही बायको बाय. बरं ठीक आहे. बरोबर आहे तुमची गोष्ट. हे माझी बायको नाही होय. नाही होय. नाही होय. हा माझा नवरा म्हणून मी त्याची बायको. असं नाही रे बाबा. तुला कोणत्या तरी बाईने पुढं आणलास. आजी माझी बायको आहे. नाही. मला काय चोर समजता का तुम्ही? चोर नाही. अरे बापरे आजपर्यंत कोणी म्हणलं नाही. माय बायको म्हणतो. मी म्हणतो ना नाही होय म्हणून. नाही होय. अरे नाही होय. अरे नाही होय ना. बडबड लावून राहील त्याचा. फूक मारली ना उडून टाकली इथून. बहीण माझी हेडम जास्त बडबड का तर पैसा चुप राही म्हणता मला मायावर झोप. एक शब्द बोलत नाही पहिले सांगते. तुमच्या पाय बेइज्जती पाहिजे ना केला तिथं. कायची करता? चुप बिलकुल. बिलकुल पायाची मांडी. पायाची मांडी. तोंडावर बोट. नाही नाका टाका. तोंडावर बोट. माती खाया सरप. मी अगोदरच समजल्याची बायको नाही होय म्हणून. नाही बाई स्वतःची बायको राहती अशी बेइज्जत नाही करत. बाई काजी पाडीच आहे. हा मा जिगरी दोस्त आहे लहानपणापासून. हो जी. याने मी एक काम सांगितलं भाऊ म्हणलं घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये. आता यानं बायकोले तर नाही आणलं तुले आणलं बाई आणि तुलेच म्हणते बाई बायको आहे म्हणून राहिला. पाटील साहेब यांची गोष्ट खरी आहे जी. हाच माझा नवरा वेजी माझे पती परमेश्वर आहे. आता तूही खोटं बोलून राहिली. तुमच्याशी कशाला खोटी बोलणार मी? हा? होची. हा तुझा नवरा आहे? माझा नवरा वेजी. खरं सांगते. मग बाई मला हे सांग काय? तुमच्या दोघा नवरा बायको म्हणजे एवढा फरक कसा? फरक म्हणजे तू पाहिली 6 फूट उंच हो आणि ह्या पाहिला 3 फूट. ह्या वखराचं रुंग कुठून आणलंस तू ना? पाटील साहेब हा तुमची गोष्ट काही चुकीच नाही. हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे गावातले लोक सुद्धा मला असेच म्हणतात. बरोबर आहे ना? माझ्या मैत्रिणी सुद्धा मला असेच म्हणतात. हा काकाजी माझी जेता गेला तिथं माई बेइज्जती होते. बरोबर. माझ्या बापानं लग्न करून दिलं ना सपास सत्यानाश केलं जी. सपास सत्यानाश यायच्या पायी. जेता गेला तिथं बेइज्जती होते. बरोबर. अरे ए भाऊ ए जय मा चंडी के सारे लेकर इंग्लिश पण म्हणलो की तो मराठी
करायचं आहे का तुले? नाही हा? मग आपली ताकद पाहून काम करत जा ना. ताकद पोहोचते मावाली पण मी पोहोचवत नाही देत म्हणे. नाही पोचत हा. तिच्या सामने नाही पोचत तुझी ताकद नाही. हा हा. जाऊ त्या गोष्टी हा. मारदोड नाही खरं कधी पाहिजे. नाही तू आता मारत होतास. नाही मारत का तुम्ही? मारत होता नाही का करत होतास? रैसल करतो तुम्ही. काय चिरत बरं एक काम कर. हा. जाऊ दे. हा आजच्या दिवस तुझ्या पत्नीला हा. माझ्या पत्नी बरोबर बाजारला पाठवणार. पाटील साहेब हा तुम्ही म्हणाल ना मी ऐकीन नाही. हा तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी घरी धावत गेलो. हा. मी माझ्या बायकोला आपल्या घरापासून तुमच्या घरापर्यंत सांगत आणलो. हा हा ती बाजारला यायला तयार आहे पाटील हा. साहेब. मी इकडून पाठवतो तुम्ही तिकडून पाठवा. शाबास शाबास दोघी नाही बाजारला जाऊ द्या. आणि आपण त्या हॉटेलवर जरूर चहा घेऊन टाकू. शाबास शाबास शाबास. राधा ए राधा काय हो? अगं बघ आपल्या घरी कोण आलं. कोण आले? गोपिका बाई आली आहे. अय्या, मोठी आली. आता तिला घेऊन तुला बाजारला जायचं आहे. या मग बाजारात जाऊ. होय ती नाही आली तर? ते मावशी आहे शेल्यावरची. ती चंद्रकला मावशी. हो ती ही नाही आली तर? सांगा आता, मी मुळीच बाजारला जाणार नाही, समजलं? मला माहित आहे नाही जाणार. तू एक नंबरची भेकार आहेस. मी काढत आहे मी जा. घरातली लाईट गेली का बाहेर उठून पडतेस. मला अंधारात घराच्या बाहेर अंधारात लई भीती वाटते मला. लय भीती लागते. तू नाही कशी. मग मी नाही जाणार. बर बर ठीक आहे. एकटं नाही जाऊ देणार मी तुला. मग पुढे तो- नाही जाऊ देणार. अगं कोणी नाही आलं तर मी येईन तुम्ही स्वतः. असता. बघ या दिवस द्यावं लागेल वचन द्यावं लागेल. वचन घेण्यात एवढा मला- विश्वास नाहीये. मला विश्वास नाही तुमच्यावर. विश्वास या. आता जा. हा, द्या लवकर. चला बाई, माझा धंदा दया दुधाचा. नवऱ्यासोबत मी उगाचच पोचतलेली घालत बसली. बाजारला जाणार नाही, बाजारला जाणार नाही म्हणून. बाजारला गेले नाही तर खाण्याची वाट येते. त्यापेक्षा बाजारला गेले बरं. मी शिकवते, मी गोपिकेच्या घराकडे जाते, तिथे जागा घेते आणि नंतर जाते. अशीच करते. काय करावं बाई, जिंदगानीचं भार शिरावरती आलं तर विचारच येते. हितभर पोटासाठी किती आटाआटी कराव्या लागतात. 2 मुलांचा प्रपंच आहे, संसार आहे बाई. मग या धंद्याचा धिक्कार तरी कशी मानू. अशी करते. आता यांनी सांगितल्याप्रमाणे राधाताईच्या घराकडे जाते, तिला सोबत घेते बाई आणि बाजारला निघते. जय श्री कृष्णा. राधे राधे. मला वाटतं बाजारला नाही गेली तू आज. नाही गेली गो राधाताई. का गं? काय काय सांगू. झालं? अगं आज आपल्या गावची मंडई, हो. त्या निमित्ताने माझे मामा आले ग माझ्या घरी. तुझे मामा आले? हो, त्यांचं मी पाहुणचार करत बसली आणि उशीर झाला ग मला. या खादड्या मामाचं? हो हे तुझं कारण आहे ना गं? तेच कारण आहे माझं. हो का? म्हणजे तुझ्याकडे मामा आले, तू मामाचा पोरगा माझ्याकडे आला. हो का. असं. म्हणून इतका वेळ झालाय बघ. असं पण मी म्हणते काय ग. घरी राहून जमणार नाही. नाही ग, बाजारला जायलाच हवं. जायलाच हवं. पण हो ग, आपण दोघीच राहिलो बाई, सगळ्या तर गवळणी निघून गेल्या. आता एखादी शहाणी सुट्टी बाई हवी नाही का आपल्या सोबत. आहे ती चंद्रकला मावशी. तिथं बाजार सोडली व कधीची. अगं याची आपण चालवून आलो. मा पण मोठी भांडखोर आहे बाप्पा. भांडली तुझ्याशी? भांडली त्या दिवशी माझ्यासोबत. ए गोपी, ओय तू लहान आहेस बघ. चल तिच्यासोबत मी तुझी बोली चाली करून देते. तू बोली चाली करून देते? पण खरं सांगते हो की नाही भांडली त्यासोबत, तीच भांडली माझ्यासोबत. हो ना. तुला मावशीच्या घराकडे जायचं म्हटलं की भीती वाटते का माझ्या मनात? हो बाई, तो खट्टाळ का ना सारखी आपली वाट अडवत राहते. बघ ना, काय करावं काही कळत नाही. अगं तिथून गेलो, कधी पदर ओढतो, कधी खडा मारून एक घागर सोडतो. काय करायचं बघ. आला आला धरला पदर के बारी, मन कटका सोडते नाही. धरला पदर के बारी, मन कटका सोडते नाही. करतो या रोज धिंगाणा, काना के बाई करतो या रोज धिंगाणा. जाऊ दे मला निघणा मथुरीला,
दे मला जाऊ दे मला मथुरेला जाऊ दे मला मावशीची पुराणी पुढे कसं ते देवात मावशीला हो देते बाई आवाज काय करते काय माहित मावशी बाई गा माझे लाडके चंद्रकला मावशी नाही मावशी अगं मावशी नाही बोलली नाही बोलली गो भानखोरच आहे ती मी मोठ्या जोराने आवाज देते दे बरं आवाज माझ्या आवाजावर नाही आली ना आपण तिच्या घरात शिरू आणि ओढत चालू तिला हो ओढशील का दिले नाही तो तर बुलडोजर आहे का नाही ओढणार बरं द्या मावशी चंद्रकला मावशी मावशी बाई मावशी मावशी राधिकानी गोपिका तुझ्या अंगणामध्ये आलोय तुझ्याकडे कामच पडले बघ आधी बाहेर पाहू दोन मोहरा वेळ झाला अगं काय करतेस ते बाथरूम मध्ये थांब थांब तू जशी आहेस ना तशीच बाहेर ये तशीच येईल ते येऊ दे हे सांभाळतील ना तिला ये गा ये नारायणजी शेंडे मुक्काम कटारा यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक मिळालं पार्टी सदस्य
मावशी का पिवशी का गेली मी दुरूनच पाहत आहे मावशी फेकतच येत आहे. बाबा ओके तुम्ही पैशाला का गे आज काय नाही बोला काय साठी आलं मला मावशी मारते चक्रा ग. भर्रा चक्र मारते बाबा हो गे हा. तुमची मावशी का पिवशी का गेली जवानपणात मस्त नवारी शाळा दिसायचीस मावशी. हो बेटा किती सुंदर दिसायचीस व आणि आता एका घातलीस ग असं शॉर्ट हा साठकट आहे बेटा नवीन जमान्याचा साठकट शॉर्ट पॅटर्न म्हणायचं शॉर्ट पॅटर्न. मायगे पायगे पहिले का गे कामाय पप्पा हे पहिलं करेल का आमचं काय काहीतरी फाटण म्हणते पाय काहीतरी फाटण म्हणते पाय हे पहिली आहे. पहिले काय तर? अगं फाटण नाही म्हणत मावशी अशी घालण्याची पद्धत म्हणते ती. पण तू काही म्हण मावशी हा. तू या लुक मध्ये ना इतकी फंटॅस्टिक दिसतेस बघ. पाहिजे आता ऐक ना पहिली मला म्हणते हा हुक मध्ये म्हणते कायची तरी इलास्टिक दिसते म्हणजे पाय बाहेर करणार हुक मध्ये हो हुक मध्ये इलास्टिक तशी नाही म्हणत ते मावशी फंटॅस्टिक म्हणजे सुंदर ब्युटिफुल. का म्हणजे ओके तुझंच काय घेतो बोलण्यासारखंच आहे तुझा. आधी मावे बंदीचा आधी मावे बंदीचा काटा आधी मावे बंदीचा अगे साठा गेला पण काटा नाही गेला नाही दिला. पुरा आंब्याचा काटा आहे माझा. हो. एवढे वय झालं इथं तरी कशी अशी तरुण टाकी रगरगीत दिसते. हो जशी तण्याची तर्रीस लागली. मावशी तू अशी गावातून रस्त्याने जाते ना ग सारे लोक तुझ्याकडे अशी टकमक 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 पाहतात. मावशी खरं सांगते ग कधी पण तू माझ्या घराच्या समोरून जात आलीस ना तुला बघितल्यावर मावशी माझं जीव ना असं खाली वर खाली वर खाली वर खाली वर होते असा जीव झाला बरं इतकी नशा करते तुझी बघ. सांग बेटा सांग बरं मावशी माझी रंगात आली. चक्कर मारलं. हेमंतजी बाणेबुचे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं आर्टिस्टाचं श्याम नाम करीत आहे. हा रवींद्रजी पाटील कटारा यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. मावशी ही माझी रंगात आली जपून चाल जपून चाल जीव होतो वरखाली जपून चाल Oh!
घरी आल्या आणि बायका उकळ पागड आलाय का गे बायका उकळ पागड करायला आल्या का तुम्ही उकड पकडून राहिले का काय करू राहिला तुम्ही तर खरं ते सांगते समजलं राहू दे या आपल्या घराले आल्या तशा हा? आपल्या घराच्या मावशी हा. अगं तू किती सुंदर दिसायची अगोदर. तर त्यात आता बाई सारखी जोड येईल का गे अगं त्याचं आम्ही वर्णन सांगू राहिलो तू एवढी चिडतेस का गं? हो का बेटा नाहीतर काय म्हणजे माझी शिफारस करून अगं आलं तुझी सिपा हो तेच करून आलो आम्ही. हो बेटा हा. हो तो मग त्या काळात ही झोप हो ना मावशी आम्ही तुझ्या मैत्रीण नाही का लहानवाल्या आणि तू मोठीवाली. हो बेटा हो हो मावशी. बेटा हा काय आला मग माझ्या घराकडे बेटा तुझ्याकडे महत्वाचं काम पडलं ग मावशी. तुला एक काम पडलं हा. आणि तुला एक काम पडलं बेटा बेटा काय ग मी मावशी? एकटी म्हातारी मा दोघीचा कसा कसा करीन बेटा ए मावशी जाऊ दोघी तू गावात असे एकच एकटे एकमेव बाई आहे हा. आम्हा दोघीचे तू एकटीच काम करू शकतेस बघ एकटीच करतो हम्म. कोणतं काम होय बेटा मावशी हा? कोणतं काम होय बे दह्याचे माटे खायचे गा आणि बाबाची वाटायची मंगळ मावशी ग मावशी ओके तुमच्या जीवन सरबला लागा थोडक्या नाही तुम्हाला सरबला लागे का अहो, काय झालं? थोडक्या? ओके किती वाजले आता दोन किती वाजले दोन 2 वाजले ओके तू झोपून किती वाजता उठली मी 10 वाजता उठली. 10 वाजता आणि तू किती वाजता उठली झोपून मी 11 वाजता उठले ओके तुम्ही 10 11 वाजता झोपून राहता आजकालच्या पोरी तर तुमचे नवरी काही म्हणत नाही का गे तुम्हाला का? काही नाही म्हणत काही नाही म्हणत माय गे बाय माझ्या काळात तसा नव्हता बा तसं नव्हतं? अगे, जेव्हा माझा धंदा चालू होता ना माझ्या घरच्या बुड्यानं मी पार्टीला 4 वाजता उठतो दोघही नवरा बायको 4 वाजता उठू 5 वाजता गाई म्हशी दौडला तर 6 वाजता खेळ पडत जेव्हा मग इकडे दही दूध खाल्ले अगे 7 वाजता इकून येऊ 7 वाजता इकून आलो 8 वाजता स्वयंपाक बनवलो 9 वाजता बुड्याच्या डब्यात तयार वावरा अगो बाई मग काय करू? होय का? हो बेटा काही चूक वगैरे झाली का? आणि जरशी थोडीशी काही झोप खुलली नाही हा जशी काय कोणती गलती झाली बा हातानं तर बेटा चूर राय माशी पाणी गरम करायची अंगणामध्ये अगे कोणती काल मनमाने मारम झाले तो मावसा बापरे एवढा त्रास का तुम्ही? एवढी थाकत होतो बेटा अशी जिंदगी केलो आम्ही ना अशी कशी सहन करतेस तो मावशी काय करू बेटा हा? तो माझं कसं सोड. अव मी बाई बिलकुल सहन नाही करत. अव मी नवऱ्या तुम्हाला हातही नाही लावत ना बोटही नाही लावत माय घे माय काहीच नाही करे का हो? काहीच नाही करत. हो गे तुही नवरा काय ना करे माझ्या तर नवऱ्याचं सोड ग माझ्या नवऱ्याचं अगे काय? तुम्ही नवऱ्याला का करून ठेवल्या का? तुम्ही नवऱ्याला कसा बनवून ठेवल्या का केलं? चरण भाऊ येईला कसा नवऱ्याला बनवला मी सांगतो ऐका बरं तुम्ही नवऱ्याला का करून ठेवल्या? आज पौर्णिमेच्या रात्री नदीनं दुबळ्याचा साथी आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याचा साथी मी स्वप्नात पाहिला बाई न भीम माझ्या असं? भीम माझ्या दिल्लीत भाषण देई भीम माझ्या दिल्लीत भाषण देई ओ आता पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या साथी आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या पाठी मी स्वप्नात पाहिला बाई भीम माझ्या दिल्लीत भाषण देई भीम माझ्या दिल्लीत भाषण देई काय म्हणते बेटा काय म्हणते तुम्ही आजकालच्या पोरी कशा कशा सांगू सांग. ऐका सांगतो तुम्ही आजकालच्या पोरी अनलई करता मुजोरी करतोय का? अहो तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी अन तोंडाले सोडता सैल अन आपल्या नवऱ्याला आपल्या नवऱ्याला अहो नवऱ्याले करता बैल आपल्या नवऱ्याला नवऱ्याले करता बैल ओ तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी अहो तोंडाले सोडता सैल आपल्या नवऱ्याला करता बैल आपल्या नवऱ्याला
घरचा नवरा कसाच राहो मा अहो लंगरा राहो लुला राहो पहिला राहो काला राहो बेटा नवरा नवरा होते मा पती परमेश्वर होते बेटा ही गोष्ट अगं माझी म्हातारीची ऐका मा पण मी काय म्हणतो ऐकशील का? सांग सांग ऐका नवरा म्हणजे काय मी सांगतो बेटा सांग हो बेटा सांग नवराबाईचा आहे ग देव राधाबाई तू लक्षात ठेव ओ नवराबाईचा आहे ग देव राधाबाई तू लक्षात ठेव नवराबाईचा आहे ग देव गोपेबाई तू लक्षात ठेव ओ नवराबाईचा आहे ग देव गोपेबाई तू लक्षात ठेव आपल्या नवऱ्याची प्रेमाने वागा नाही राहणार कोणाचा देव आपल्या नवऱ्याची प्रेमाने वागा नाही राहणार कोणाचा देव नवरा कुंकवाचा धनी काळ्या करसुलीच्या मनी नवरा कुंकवाचा धनी काळ्या करसुलीच्या मनी तोच तुमचं रक्षण करील आपल्या नवऱ्याला 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 करता बैल 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 जमाना मोठा खराब आला मा अगे जमान्याचा विचार करा जमाना चालला कोणीकड बेटा ह्या जमान्याकडे पाहिलं तर मोठा विचार येते बा अगे दोन दोन लेकराच्या माया ह्या जवान पोरा बरोबर पडतात हो हे पुढे पाडे अगे जवान पोरी पाडीने फुसलो तर पैशाच्या दारात दाखवून नाही असा जमाना खराब आला मा अगे माया बुडगीचे ऐकाल ते मोठे फायद्यात राहत बेटा काय करतो बा काय बेटा सांगतो बताओ बताओ कोणी नवऱ्याचा करती राग झगडा करून धावती भाग कोणी नवऱ्याचा करती राग झगडा करून धावती भाग कोणी कोणाच्या लागती माग बाकी संसारात लावती आग कोणी कोणाच्या लागून माग सुखी संसारात लावती आग कोणा सांगत नाही बाई कोणा विचारून बाई कोणा सांगत नाही बाई कोणा विचारून बाई त्याची गवाही बोलत आपल्या नवऱ्याला 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 करता बैल 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 बेटा आता म्हणतात आजच्या दिवस येतो मा त्या वाढत्या त्याला लवकर बेटा सांगा ए सांगा रे तुम्ही नवीन झालं नाही कथा गाणी सांगा ना रे गाया नवीन जमान्याचं ऐकतेस मग जुनी पुराणीच कथा काय मी सांगू नाही तर काय नेहमी नेहमी मी सांगू तुझीच गोड वाटतो बरं ठीक आहे बेटा मी सांगतो मा चला.
मावशी म्हातारी व मावशी म्हातारी दिर होती मावशी म्हातारी दिर होती शबोल चालत चालल्या मथुरे बाजारी माय मथुरे बाजारी दिर होती मथुरे बाजारी दिर होती मोरेश्वर गायन करी मारून ललकारी दिर होती बेटा बाजार भरून आला माझा हळूहळू माझ्या पुराने गेले त्या चौकात आहेत बेटा जाऊन तिकडे चला या मंत्र्याच्या मार्गानं राधाबाई चालली गवळण माय चला जिरावर चला जिरे या मंत्र्याच्या मार्गानं राधाबाई चालली गवळण चला जिरे राधाबाई चालली गवळण राधाबाई चालली गवळण राधाबाई चालली गवळण दयाचे मान भरले तीन माय चला जिरावर चला जिरे राधाबाई चालली गवळण दयाचे मान भरले तीन चला जिरावर चला जिरे दयाचे मान भरले तीन दयाचे मान भरले तीन दयाचे मान भरले तीन